नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील शीख समुदायाचे धर्मगुरू यांच्या हत्येची SIT मार्फत चौकशी व्हावी व दोषींवर कठोर कारवाई व्हावी या विषयाचे निवेदन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना धुळे शहराचे खासदार तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी निवेदन दिले. धीरज बाबा यांच्यावरती प्राणघातक असा हल्ला करण्यात आला. त्यानंतर त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं. ट्रीटमेंट चालू होती, परंतु क्रिटिकल कंडिशन असल्यामुळे त्यांना मुंबईला हलवलं. परंतु 3 दिवसापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. बाबांचं जे काम होतं ते खूप मोठं होतं. ते संत होते आणि गुरुद्वाराच्या माध्यमातून त्यांनी आध्यात्मिक कार्य अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये होतं. ऐक्याचे घडवून आणण्याच्या संदर्भामध्ये धुळ्यामध्ये 45 वर्षापासून त्यांचं कार्य होतं. शांततेने सगळ्यांना ते सांगत असत आणि अनेक कार्यक्रम गुरुद्वारामध्ये होत होते. सर्व धर्माचे, सर्व पंथाचे जे श्रद्धाळू होते ते तिथे जात होते आणि असं असताना त्यांच्यावरती हा जो प्राणघातक हल्ला झालेला आहे. आम्ही धुळ्यात आल्यानंतर गुरुद्वाराला मी भेट दिली. त्याच्यानंतर आपले सन्माननीय SP साहेब धिवरे साहेब यांना आम्ही सर्व पक्षीय सर्वधर्मीय आम्ही त्यांची भेट घेतली. त्यांना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की सदर घटनेचा तपास जो आहे तो अतिशय लवकरात लवकर व्हायला पाहिजे. आरोपीला पकडण्यात आलेला आहे. त्यांनी त्यांचं काम सुरू केलेलं आहे. त्यांनी 5 अधिकाऱ्यांची, त्याच्यात एक महिला पण आहे, SIT गठीत केलेली आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर याचा तपास करू. मी देखील 1 तारखेपासून अधिवेशन केंद्रामध्ये सुरू झाल्यामुळे मला जेव्हा ही घटना घडली त्यावेळी धुळ्यातून अनेक फोन आले. त्यानंतर मी 0 आवरच्या माध्यमातून प्रश्न टाकलेला आहे. आता अजून एक आठवडा अधिवेशन आहे. त्याच्यात जर हा प्रश्न लागला तर मला निश्चितपणे मी अधिवेशनामध्ये हा मुद्दा मंत्री महोदयांना त्या ठिकाणी सांगणार आहे की सदर घटनेची CBI थ्रू चौकशी झाली पाहिजे. जो पण कोणी आरोपी आहे किंवा याच्यामागे जे कोणी आहेत तर त्यांना निश्चितपणे त्याच्याची कडक कारवाई ही झाली पाहिजे. अशा संदर्भामध्ये मी धुळ्यामध्ये आपलं धुळ्याचा जो मुद्दा आहे आपला बाबांच्या संदर्भात तो दिल्लीत मांडणार आहे. त्याचप्रमाणे आपले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेब त्यांना देखील मी पत्र देणार आहे. मुख्यमंत्री राज्याचे ते गृहमंत्री आहेत, त्यांना देखील मी या संदर्भामध्ये पत्र देऊन CBIची चौकशी आपलं CIDच्या मार्फत चौकशी करून सदर गुन्हेगार जो आहे त्याच्यावरती कडक कारवाई करण्याच्या संदर्भात सांगतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.